क्वेश्चन आहे नाउ चेंज द वर्ब फॉर्म अकॉर्डिंग टू द चेंज इन द सब्जेक्ट. म्हणजे क्रियापदाचं रूप हे कर्त्याप्रमाणे बदलायचे असं तुम्हाला सूचना केलेली आहे. सो याचं उत्तर लिहिताना तुम्हाला कसं करायला लागेल. प्रोनाउन तुम्हाला सगळ्यांना माहितीच असतील की प्रोनाउन आहेत आय, वी, यू, ही, शी, इट, दे. आता पुढे आपण बघूयात प्रोनाउन बदलल्यानंतर काय होतंय. आय डोंट नो म्हणजे मला माहित नाही, पण वी आल्यानंतर काय येणार आहे. वी डोंट नो तसंच वापरायचंय. वी डोंट नोच येणार. यू आल्यावर काय करायचंय. यू डोंट नोच लिहिणारे आहोत आपण, कारण हे अनेक वचन रूपांसाठी वापरतात. पण ही आल्यावर आपल्याला काय लिहायचं करता जेव्हा ही येतो. ही डझंट नो. डझंट म्हणजे डज नॉटचं शॉर्ट फॉर्म, त्याला माहित नाहीये. ओके. शी आल्यावर काय करणार. शी डझंट नो. सो इथे सिंग्युलर आहे. समस्त महिलांसाठी शी हे प्रोनाउन वापरतो आपण. आणि इट साठी सुद्धा इट डझंट नो. स्पेसिफिकली प्राणी, पक्षी, वनस्पती, झाडे, झुडपे, निर्जीव वस्तूंसाठी आपण इट हे प्रोनाउन वापरतो. आणि दे म्हणजे 2 किंवा 3 पेक्षा जास्त लोकांसाठी आपण दे हे प्रोनाउन वापरतो. म्हणजे अनेक की जसं दे डोंट नो. सो तुम्हाला इथे लक्षात आलं असेल की प्रोनाउन प्रमाणे क्रियापदाचं रूप सुद्धा इथे बदललेलं आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.